नमस्कार. कवी श्रीधर पंडित विरचित श्री हरिविजय हा ग्रंथ आपण वाचत आहोत. आज आपण 8व्या अध्यायाला सुरुवात करतो आहोत. 7व्या अध्यायाच्या शेवटी श्रीकृष्णाने दशावताराच्या कथा गवळणींना सांगितल्या. त्या कथा गवळणींना मिथ्या वाटल्या आणि त्या कथा गवळणींनी यशोदेला सांगितल्या. गवळणी यशोदेला म्हणाल्या की यशोदे, तुझा हा श्रीहरी खूप खोड्या करतो. तू संकष्ट चतुर्थीचं व्रत घे. गणेशाच्या कृपेने याचा व्रात्यपणा कमी होईल. यशोदेने गवळणींचं म्हणणं मान्य केलं. ती गजाननाला म्हणाली, माझा मुकुंद गुणी होऊ दे. मी संकष्ट चतुर्थीचं व्रत कधीही सोडणार नाही. कृष्णाने आपल्या आईचं हे बोलणं ऐकलं आणि गणेशाला सत्य ठरवण्यासाठी त्यांनी 1 महिना कोणतीही खोडी केली नाही. गणपतीची प्रचिती आल्यामुळे यशोदेने संकष्ट चतुर्थीचं व्रत यथासांग केलं. यशोदेने गणपतीसाठी 21 लाडू केले आणि ते देव्हाऱ्यात नेऊन ठेवले आणि ती चंद्रोदय झाला की नाही हे पाहायला गेली. बाळकृष्णाने यशोदेला विचारलं की हे लाडू तू मला कधी देशील? त्यावर यशोदेने त्याला सांगितलं की गणेशाला नैवेद्य दाखवल्यावरच मी तुला लाडू देईन. ती पूजा सामग्री आणण्यासाठी बाहेर गेली तेव्हा श्रीकृष्ण देवाऱ्याजवळ एकटाच होता. जवळपास कोणीही नाही हे पाहून श्रीकृष्णांनी लाडवाचं ताट उचललं आणि सर्व लाडू संपवून टाकले आणि स्वस्थ बसून राहिला. पूजा सामग्री घेऊन यशोदा देवघरात आली. तिने पाहिलं की लाडू ठेवलेलं ताट रिकामं आहे. तिने श्रीकृष्णाला विचारलं, अरे कृष्णा, नैवेद्य ठेवलेला होता तो कुठे गेला? तेव्हा श्रीकृष्णांनी यशोदेला सांगितलं, माते, अगं इथे 1,000 उंदीर आले होते. त्यातल्या एका मोठ्या उंदरावर विनायक बसला होता. त्याने आपल्या सोंडेने सारे लाडू आकर्षण घेतले. त्याच्या सर्वांगावर शेंदूर होता आणि तो आपली सोंड हलवत होता. त्याचं ते भयंकर पोट पाहून मी घाबरलो. माते, आता माझ्याच्याने काही बोलवत नाही. मला आता खूप भूक लागली आहे, मला लाडू दे पाहू. यशोदा रागवली आणि श्रीकृष्णाला म्हणाली की तूच लाडू खाल्ले असतील. मला तोंड उघडून दाखव पाहू. त्यावर बाळकृष्ण समजावणीच्या सुरात आईला म्हणाला, अगं आई, केवढे लाडू होते. ते सारे माझ्या तोंडात मावतील तरी का? नीट विचार कर आणि मग माझ्यावर ओरड. तो गणेश लाडू घेऊन गेला आणि माझ्यावर विनाकारण आळ आला. यशोदेने आपला हट्ट सोडला नाही. ती बाळकृष्णाला म्हणाली, ते काही नाही, तू मला तुझं तोंड उघडून दाखव पाहू. श्रीकृष्णाने तिला आपलं तोंड उघडून दाखवलं तेव्हा तिला त्याच्या तोंडात संपूर्ण ब्रह्मांड दिसलं. त्याच्या तोंडात तिला गजानन दिसला आणि तो यशोदेला म्हणाला की तुझ्या पोटी हा देवादिदेव अवतरला आहे. हे बोलणं ऐकून यशोदा समाधिस्थ झाली. तिच्यासमोर उभा असलेला श्रीकृष्ण तिला सांगत होता, अगं आई, मला खूप भूक लागली आहे, मला लाडू दे पाहू. यशोदेला गैवरून आलं. तिने श्रीकृष्णाला आपल्या कडेवर घेतलं आणि भोजनाची तयारी करण्यासाठी गेली. एकदा बळीराम आणि श्रीकृष्ण अंगणात खेळत होते तेव्हा श्रीकृष्णाने आपल्या तोंडात अंगणातली माती घातली. बळीरामाने ती गोष्ट यशोदेला सांगितली. यशोदा रागारागाने अंगणात आली आणि श्रीकृष्णाला दटावून म्हणाली की तुझं तोंड उघड पाहू. त्यावर दीनवदन करून श्रीकृष्ण आपल्या आईला म्हणाला की अगं, तू मला रागवावं म्हणून या बळीरामनं तुला खोटंच काहीतरी सांगितलं आहे. माझं तोंड पहा बरं, मी माती कशी खाईन. असं म्हणून श्रीकृष्णाने आपलं तोंड उघडलं. यशोदेला त्याच्या तोंडात पूर्ण ब्रह्म दिसलं. एकदा श्रीकृष्ण स्फटिकाच्या फरशीवर खेळत होता तेव्हा त्याला आपलं प्रतिबिंब जमिनीवर दिसलं. श्रीकृष्णाने आपल्या आईजवळ त्या प्रतिबिंबासाठी हट्ट धरला. यशोदा त्याची नाना प्रकारे समजूत काढत होती, त्याला नाना प्रकारची खेळणी देत होती, पण श्रीकृष्ण आपला हट्ट सोडायला तयार नव्हता. त्याने जमिनीवर लोळण घातली. यशोदेने त्याला पाळण्यात नेऊन ठेवलं तरी तो ऐकेना. यशोदा त्याला पाळण्यात तसंच ठेवून आपलं काम करण्यासाठी निघून गेली. त्याचवेळी राधा तिथे आली. तिने पाळण्यात रडणाऱ्या श्रीकृष्णाला पाहिलं. मोठमोठ्या गोष्टी सांगणाऱ्या अचाटा, तू का रडतो आहेस? असं राधेने त्याला विचारलं आणि त्याला कडेवर घेतलं तेव्हा श्रीकृष्ण रडण्याचा थांबला. यशोदा राधेला म्हणाली की तू त्याला आपल्या घरी घेऊन जा, तो इथे सारखा रडतो आहे. राधा श्रीकृष्णाला आपल्या घरी घेऊन गेली. तिच्या घरी कोणी नव्हतं आणि तिचा नवरा गवळीवाड्यात होता आणि तिची सासू दही घुसळण्यात मग्न होती. राधेने श्रीकृष्णाला झोपाळ्यावर बसवलं. सुंदर दिसणारी राधा श्रीकृष्णाला झोका देताना म्हणाली
की श्रीकृष्णा तू खूप लहान आहेस, तू तरुण असतास तर. त्यावर ब्रजभूमीचा तो राजपुत्र म्हणाला की मी आत्ता मोठा होतो. वैकुंठीच्या त्या सुकुमाराने तरुण रूप धारण केलं. गोकुळात अवतरलेल्या त्या ईश्वराच्या सहवासात राधा रममाण झाली. द्वैत भावाचा त्याग करून ती कृष्णरूपात एकरूप झाली. इतक्यात तुपाची चरबी घेऊन राधेचा नवरा आला आणि तो दार ठोठावू लागला. तो राधेला म्हणाला, अगं दार लवकर उघड, तू कोणाशी गुजगोष्टी करते आहेस. आपला नवरा आला आहे हे कळल्यावर राधा घाबरली आणि ती श्रीकृष्णाला म्हणाली की तू आता लहान हो आणि माझी लाज राख. श्रीकृष्णाने आपलं तरुण रूप पालटलं आणि तो पूर्वीप्रमाणे 5 वर्षाचा बालक झाला. ते पाहून राधेला आनंद झाला. तिने श्रीकृष्णापुढे दहीभात आणून ठेवला आणि आपल्या नवऱ्याला सांगितलं की कृष्ण जेवतो आहे, तुम्ही जरा धीर धरा पाहू. मग तिने दार उघडलं. राधेच्या नवऱ्याने श्रीकृष्णाला पाहिलं आणि त्याने प्रेमाने त्याचं मुख चुंबलं. तो राधेला म्हणाला की तुला घरी करमत नसेल तर तू श्रीकृष्णाला आपल्या घरी खेळण्याला घेऊन येत जा. राधेला आनंदच झाला. ती श्रीकृष्णाला आपल्या घरी नेहमीच आणू लागली. काही दिवसांनी गोकुळात अशी कुजबूज होऊ लागली की राधेच्या घरी गेल्यावर श्रीकृष्ण मोठा होतो. हे नवल ऐकून काही जण म्हणाले की हे कसं शक्य आहे. तर काहींना वाटलं की हा कृष्ण नाटकी आहे. कोणी त्याला सगुण म्हणतात तर कोणी त्याला निर्गुण म्हणतात, कोणी याला काळा म्हणतात तर कोणी याला सावळा म्हणतात. पण ह्या आगळ्याच वर्णाच्या श्रीकृष्णाला राधा झोपाळ्यावर बसवते. पद्मपुराणातल्या कथेप्रमाणे ही राधा म्हणजे पूर्वजन्मातली शची. भगवंताचा सहवास प्राप्त व्हावा म्हणून ही राधा गोकुळात आली. गोकुळातली कुजबूज यशोदेच्या कानावर गेली तेव्हा यशोदेने श्रीकृष्णाला राधेच्या घरी जायला बंदी घातली आणि त्याला सांगितलं की माझं न ऐकता तू राधेच्या घरी गेलास तर मी तुला शिक्षा करेन. इकडे राधेच्या सासूला कोणीतरी सांगितलं की तू तुझ्या सुनेला आवर, तुझ्या घरी श्रीकृष्णाला आणू देऊ नकोस. राधेच्या सासूनेही राधेला सांगितलं की तू आता श्रीकृष्णाला आपल्या घरी आणायचं नाहीस. राधा आणि कृष्ण एकमेकांपासून तोडले गेले. राधेला रडू कोसळलं. तिला अन्नपाणी गोड लागेना. तिला काहीच करावंसं वाटेना. तिचं मन हरिमय झालं होतं. तिने अलंकार काढून टाकले. फुलांचे हारही तिला सर्पासारखे वाटू लागले. शीतल असे चंद्रकिरण तिला तीव्र वाटू लागले. तिला सारखी श्रीहरीची आठवण होत होती. एकदा ती पाणी आणण्यासाठी यमुना तीरी जायला निघाली. वाटेत तिला नंदाचं घर लागलं. सकाळची वेळ होती आणि घननीळ हातात चरबी घेऊन गाईचं दूध काढत होता. भरलेली चरबी तो आईच्या हाती देत होता आणि आई ते दूध घरात नेऊन ठेवत होती. गोविंदाचा स्पर्श झाल्यामुळे गाई भरभरून दूध देत होत्या. दुसरी चरबी येईपर्यंत श्रीहरी आपल्या मुखातच गाईच्या धारा ओढत होता. यशोदेने श्रीकृष्णाला विचारलं, अरे हे काय करतोयस. त्यावर श्रीकृष्ण तिला म्हणाला, अगं धार काढणं थांबवलं तर गाईचा पान्हा आटेल. दुसरी भरलेली चरबी घेऊन यशोदा घरात गेली आणि श्रीकृष्णाला दारात उभी असलेली राधा दिसली. राधेला पाहून श्रीकृष्ण आपलं भान विसरला. तो गाईचं धार काढणंही विसरला. तिने राधेकडे पाहिलं आणि ती इथे का उभी आहे असं तिला विचारलं. राधा तिथून निघाली आणि यमुनेवरून पाणी घेऊन ती लगबगीने आपल्या घरी गेली. श्रीकृष्ण आपल्या सवंगड्यांना घेऊन राधेच्या घरासमोर खेळायला गेला. राधा ओसरीवर ताक घुसळत होती. तिने श्रीहरीला पाहिलं आणि तिचं मन मोहून गेलं. ती देहभान विसरून रिकाम्या डेऱ्यात रवी घुसळत होती. श्रीकृष्णाकडे पाहिल्यावर तिला कसलंच भान राहिलं नाही. तिचं हृदय आनंदाने भरून गेलं. ती देहभान विसरून रिकाम्या डेऱ्यात रवी घुसळत होती. श्रीकृष्णाकडे पाहिल्यावर तिला कसलंच भान राहिलं नाही. तिचं हृदय आनंदाने भरून गेलं. डेऱ्याचा खडखड आवाज ऐकून सासू ओसरीवर आली आणि ती रागारागाने राधेला म्हणाली, अगं रिकाम्या डेऱ्यात काय घुसळते आहेस. तुझे डोळे फुटले का. दारात उभ्या असलेल्या त्या श्यामसुंदराला पाहून तुला काही सुचत नाही. मग श्रीकृष्णाकडे पाहून राधेची सासू म्हणाली की तू का इथे उभा आहेस. त्यावर श्रीकृष्णाने म्हातारीला चिडवलं आणि म्हणाला की आम्ही इथे खेळतो आहे थेरडे. म्हातारी रागाने श्रीकृष्णाच्या अंगावर धावून गेली. श्रीकृष्ण आपल्या घरी परत गेला. घरी आल्यावर श्रीकृष्ण नंदाबरोबर जेवला. मग यशोदा त्याला आपल्याजवळ घेऊन म्हणाली, कृष्णा आता खोड्या काढू नकोस बाबा, बाहेरही जाऊ नको. बोलता बोलता यशोदेला झोप लागली. इकडे राधा पाणी आणण्यासाठी यमुनेवर गेली. श्रीकृष्णाच्या विरहामुळे दुःखी झालेल्या राधेला रडू कोसळलं. ती म्हणाली की जगन्नायका जगजीवना, मी तुला अंतरले आहे.
मी आता या यमुनेमध्ये प्राण देईन. राधेच्या मनातले हे विचार श्रीहरीला जाणवले आणि तो आईजवळून हळूच उठला आणि यमुना तीरी गेला. दुपारची वेळ असल्यामुळे यमुना तीरावर कोणी नव्हतं. श्रीहरी वेगाने राधेजवळ गेला आणि तिला धरलं. राधा श्रीहरीला म्हणाली, श्रीकृष्णा, तुझी करणी विपरीत आहे. तू जरी लहान दिसत असलास तरी तुझी करणी गगनापेक्षा थोर आहे. ब्रह्मादिकांनाही तुझी करणी कळत नाही. गाढ झोपलेल्या यशोदेला अचानक जाग आली आणि तिच्या लक्षात आलं की आपल्याजवळ श्रीकृष्ण नाही. आता हा कुठे गेला? आता हा काहीतरी खोडी काढूनच येईल असं म्हणत ती श्रीकृष्णाला शोधण्यासाठी बाहेर पडली. शोध घेत घेत ती यमुना तीरी आली. तिथे तिला राधा आणि कृष्ण दोघंही दिसले. यशोदेला पाहून राधेने श्रीकृष्णाला सांगितलं की तुझी आई आली आहे, आता ती आपल्याला ओरडणार. श्रीकृष्णाला राधेबरोबर पाहून यशोदा त्याला ओरडते. आईचा राग पाहून श्रीकृष्ण रडू लागतो आणि म्हणतो की मी एकटाच खेळत होतो. हिनं माझा चेंडू लपवला आहे म्हणून मी हिच्या पाठीशी लागलो आहे. यशोदा राधेला म्हणते, माझ्या मुलाच्या तुम्हीच खोड्या काढता आणि नसते आळ माझ्या मुलावर घेता. मी काही केलं नाही, हा खोटं बोलतो आहे असं राधा यशोदेला सांगते. तेव्हा श्रीकृष्ण यशोदेला सांगतो की आई, हिनं माझा चेंडू घेतला आहे, तू तो तिला द्यायला सांग. राधा आपली वस्त्रे झाडून यशोदेला सांगण्याचा प्रयत्न करते की मी चेंडू घेतला नाही. इतक्यात तिच्या वस्त्रामधून चेंडू खाली पडतो. चेंडू पाहून श्रीकृष्ण मोठमोठ्यांनी हसतो आणि राधा मात्र मान खाली घालून उभी राहते. श्रीकृष्णाने दाखवलेला चमत्कार पाहून राधा सद्गदित होते. यशोदा 5 वर्षाच्या आपल्या श्रीहरीला कडेवर घेऊन राधेला दोष देऊन बोलते की तुम्ही साऱ्या गवळणी फार वाईट आहात. माझ्या लहानग्या ब्रह्मचारी मुलाबद्दल काही बाही वाईट साईट बोलता. यशोदा कडेवर घेतलेल्या श्रीकृष्णाचे मुके घेते. राधा यमुनेचं पाणी आपल्या घागरीत भरते आणि ती आपल्या घराकडे निघते. राधेला मनोमन कळून चुकतं की हा जगतपती आपला आहे. अनंत जन्माचं फळ आपल्याला मिळालं आहे. इंद्राच्या पत्नीने इंद्राणीने आपल्या मनात विष्णूची अभिलाषा धरली होती. 7 जन्म घोर तप केल्यानंतर तिला चक्रपाणी मिळाला होता. यशोदा आपल्या बाळकृष्णाची समजूत काढते. ती त्याला सांगते की तू आता बाहेर जाऊ नकोस, ह्या गवळणी तुझ्यावर चोरीचा आळ घेतात. ती गवळणींना सांगते की तुम्ही म्हणता माझा मुकुंद दयादुधाची चोरी करतो. प्रत्यक्ष कृष्णाला चोरी करताना पकडण्यासाठी गवळणी दिवस रात्र त्याच्यावर लक्ष ठेवतात. एकदा एका घरात श्रीकृष्ण दह्याचं मडकं फोडून एकटाच दही खात होता. त्याचा सुंदर चेहरा दह्याने माखलेला होता. अचानक एक गवळण कृष्णाजवळ जाते आणि ती श्रीहरीच्या हाताला धरते आणि त्याला म्हणते, चल आता तुला तुझ्या आईकडे घेऊन जाते. वाटेत ती इतर गवळणींना बोलवते आणि त्याला सांगते की मला ऋषिकेश सापडला. ज्या ज्या गवळणी घरातून येत होत्या त्या गवळणीच्या हातात एक ऋषिकेश होता. 5 वर्षाचा सावळा ऋषिकेश सगळीकडे दिसत होता. दह्याने माखलेला चेहरा आणि हातात खापराचा तुकडा असं ते गोंड स्वरूप असलेल्या अनेक श्रीकृष्णांना घेऊन गवळणी यशोदेकडे आल्या खऱ्या, पण त्यांना यशोदेच्या कडेवरही श्रीकृष्ण दिसला. यशोदा एकदम स्तब्ध होऊन सगळीकडे पाहते तर काय, सगळीकडे तिला तिचा श्रीकृष्णच दिसत होता. जिकडे पाहावा तिकडे श्रीकृष्ण. आता दोष तरी कोणाला द्यायचा? सगळ्या गवळणीसुद्धा तन्मय झाल्या. गाऱ्हाणं करायला काही बाबच उरली नव्हती. या साऱ्या जणी देहभान विसरून श्रीकृष्णाची ती अनंत रूपं निहाळत होत्या. अवघं गोकुळ कृष्णमय झालं होतं. सगळीकडे एक घननिळच दिसत होता. अष्टांग साधन केलेल्या योग्यांनाही जे दर्शन अप्राप्य असतं ते गोकुळातल्या गवळणींना घडत होतं. गवळणींचं अगाध पुण्य ब्रह्मांडातही मावत नव्हतं. त्यांचं देहभान हरपलं होतं. श्रीहरीने योगमाया घालून सर्वांना मूक केलं होतं. त्या अवस्थेतच साऱ्या गवळणी मौन धारण करून आपापल्या घरी गेल्या. थोर अशा हरिविजय ग्रंथाची पुढची रसाळ कथा ऐका असं कवी श्रीधर श्रोत्यांना सांगत आहेत. इथे 8वा अध्याय पूर्ण झाला. अध्याय 9. जी शास्त्र हरिलीलेचं वर्णन करत नाहीत ती शास्त्र म्हणजे निरर्थक वटवट करणारे ग्रंथ आहेत असे कवी श्रीधर म्हणतात. जे लोक हरिलीलेचं वर्णन ऐकतात ते या संसारात धन्य होतात. 8व्या अध्यायात श्रीकृष्णाने यशोदेला विश्वरूप दाखवलं. याच अध्यायात राधा कृष्ण विलासाचंही वर्णन आलं आहे. हरीने आपली असंख्य रूपं गवळणींना आणि आपल्या आईला यशोदेला दाखवली. एका भल्या पहाटे यशोदा उठली.
तिच्या शेजारी निजलेल्या वनमाळीचं मुख ती न्याहाळत होती. त्याचं ते सावळं सुकुमार रूप पाहून यशोदेच्या चित्तवृत्ती तन्मय झाल्या. त्याच्या मुखावरून लिंबलोण उतरून यशोदा आपल्या मनाशीच म्हणाली की मी ह्या त्रिभुवनात भाग्यवान आहे. मग यशोदा आपली नित्यकर्म उरकून दह्याचं मंथन करू लागली. यशोदा दह्याचं मंथन करताना तिच्या हातातील सोन्याच्या बांगड्या रुंजवत होत्या. तिच्या डोक्यावर मोत्याची जाळी होती, त्यावर चंद्र सूर्य होते. कपाळावर कुंकू होतं. विशाल नेत्र असलेली यशोदा गौर वर्णाची होती. कानात मोत्याची भूषणं होती आणि नाकातल्या मोत्याचं तेज नक्षत्रांनाही फिकं पाडेल असं होतं. तिने नेसलेलं वस्त्र विजेप्रमाणे चमकत होतं. मंथन करता करता ती रत्नजडित कंचुकी सावरत होती. ज्ञानी असलेली कृष्णमाता यशोदा मंथन करत होती म्हणजे दह्यातून ज्ञानाचं लोणी बाजूला काढत होती. पिंड ब्रह्मांड आसार आहे आणि हरिस्वरूप निर्विकार आहे. यशोदेचं दही मंथन सुरू असताना श्रीकृष्ण जागा होतो आणि रविदंड धरून यशोदेला सांगतो की आधी मला स्तनपान दे. यशोदा दही मंथन थांबवते आणि त्या देऱ्यापुढेच बसून ती आपल्या लाडक्या बाळकृष्णाला स्तनपान करू लागते. त्याचं मुख पाहून तिचा प्रेमाचा पाना वाढू लागतो. स्तनपान करता करता ती कृष्णवदन पाहण्यात गुंग होते. श्रीकृष्णाच्या मनात विचार येतो की मातेचं चित्त माझ्यावरच आहे की तिचं मन प्रपंचात गुंतलं आहे, हे आता आपण पाहूया. चुलीतला अग्नी तो योगमायेने चेतावतो. चुलीवरील भांड्यात असलेलं दूध उतू जातं आणि ते करपल्याचा वास यशोदेला येतो. ती श्रीकृष्णाला मांडीवरून खाली ठेवते आणि दूध उतरवण्यासाठी निघून जाते. साक्षात परब्रह्म असलेल्या श्रीकृष्णाला टाकून यशोदा दूध पाहण्यासाठी गेली. परमार्थ टाकून प्रपंचाकडे गेली. दूध उतू गेलेलं पाहून यशोदा चिडली. आपली आई आपल्याला टाकून दूध पाहण्यासाठी गेली याचा श्रीकृष्णाला राग येतो. तो दह्याचा डेरा दगडाने फोडून टाकतो. नंतर तो आपल्या सवंगड्यांना जमवून शिंक्याजवळ जातो. उखळ पालथं घालून शिंक्यावर साठलेले लोणी काढतो आणि आपल्या सवंगड्यांना देतो. स्वतःही खातो. तो आपल्या मित्रांना म्हणतो की लवकर लवकर खा, नाही तर आई येईल आणि आपल्याला रागवेल. यशोदेने श्रीकृष्णाला लांब सारलं. भगवंताची साथ सोडली आणि तिच्या घरातलं दही सांडलं, दूध उतू गेलं आणि लोणीही संपलं. दूध उतू गेलं म्हणून रागावलेली यशोदा बाहेर येते. ती पाहते की दह्याचा डेरा फुटला आहे आणि शिंक्यातलं लोणीही पस्त झालं आहे. यशोदेला येताना पाहता श्रीकृष्ण आपल्या सवंगड्याला घेऊन पळून जातो. वेताटी घेऊन यशोदा त्याच्या मागं जाते, पण तो तिच्या हाती लागत नाही. मनी सद्भाव ठेवला तरच भगवंत हाती लागतो. रागवलेली यशोदा तर वेताटी घेऊन त्याचा शोध घेत होती. तो तिला कसा सापडणार? श्रीकृष्णाच्या मागे धावल्यामुळे यशोदा दमते, पण तिच्या हाती तो लागत नाही. यशोदा दमलेली आहे हे पाहून श्रीकृष्णाला तिची दया येते. माझ्या या मातेने माझ्यासाठी अनेक जन्म तप केलं होतं. तिने मला जन्मोजन्मी प्रेमानं बांधलं आहे, म्हणूनच तर मी सगुण रूप धारण करून इथे आलो आहे. तो सुहास्य वदनाने तिच्यासमोर येऊन उभा राहतो. यशोदा त्याचा हात धरते आणि त्याच्यावर काठी उगारते. ते पाहून श्रीकृष्ण थरथर कापू लागतो. तो रडू लागतो. त्याचा चेहरा दीन होतो आणि तो स्पुंदून स्पुंदून रडू लागतो. यशोदा श्रीकृष्णावर काठी उगारते खरी, पण ती श्रीकृष्णाला मारू शकत नाही. मग ती श्रीकृष्णाला उचलून घरात घेऊन जाते आणि म्हणते, थांब, तुला आता उखळाला बांधून ठेवते. इतक्यात साऱ्या गवळणी जमा होतात आणि यशोदेला सांगतात की ह्या चोरट्याला अगदी घट्ट बांधून ठेव. गवळणीच्या गराड्यात श्रीकृष्ण हळूहळू रडू लागतो आणि आपल्या आईला दीनवाणीने विनवतो की ह्यापुढे मी चोरी करणार नाही. यशोदा त्याच्या रडण्याकडे आणि बोलण्याकडे दुर्लक्ष करते आणि ती त्याला दोरी घेऊन बांधू लागते. मायातीत अगम्य अशा या पुराण पुरुषोत्तमाला कोण बांधू शकेल? यशोदा त्याला बांधायचा प्रयत्न करते, पण दोर पुरत नाही. ती दुसरा दोर आणते, तोही पुरत नाही. असे अनेक दोर गोपिका आणून देतात आणि हट्टाला पेटलेली यशोदा श्रीकृष्णाला बांधत जाते. अनेक दोर आणूनही श्रीकृष्णाला बांधायला ते अपुरे पडतात. शेवटी श्रीकृष्णाला वाटतं की आता पुरे झालं आणि अचानक दोर पुरतो आणि श्रीकृष्ण बांधला जातो. भोवती जमलेल्या गवळणी हसतात आणि म्हणतात, आजपर्यंत तू अनेकांना त्रास दिलास, त्याचं आज उट्ट निघालं. तुझ्या आईनंच तुला बांधलं आहे, आता कसा पळून जाशील? दमलेली आणि कावलेली यशोदा गवळणींना म्हणते की तुम्ही आता आपापल्या घरी जा. यशोदाही बाळकृष्णाला उखळीला बांधलेल्या स्थितीत अंगणात ठेवून घरात निघून जाते. अंगणात कोणीच नाही असं पाहून श्रीकृष्ण उखळ ओढत
अंगणातल्या मोठ्या वृक्षाजवळ येतो. ते 2 प्रचंड वृक्ष म्हणजे नारदाने शाप दिल्यामुळे वृक्षरूपात असलेले कुबेर पुत्र असतात. त्यांची नावं नल आणि कुबर अशी होती. एकदा ते दोघेही नग्न होऊन आपल्या स्त्रियांबरोबर जलक्रीडा करत होते. त्यांनी मद्यपान केलं होतं. स्त्री संघामुळे ते विषयांध झाले होते. समोरून येणाऱ्या नारद मुनींचा ते अपमान करतात. नारद मुनी त्यांना शाप देतात की तुम्ही दोघेजण वृक्ष व्हाल आणि तुमची जडमूड दशा होईल. नारदाची शापवाणी ऐकताच दोघेही नारदांचे पाय धरतात आणि शापमोचन करावं अशी विनंती करतात. तेव्हा नारद त्यांना उशाप देतात की तुम्ही गोकुळात वृक्ष व्हाल आणि वनमाळी रांगत येऊन तुमचा उद्धार करील. त्या 2 कुबेरपुत्रांचा उद्धार करण्यासाठी श्रीकृष्ण रांगत रांगत त्या वृक्षाजवळ जातो. ज्या उखळाला श्रीकृष्णाला बांधलेलं असतं ते उखळ त्या 2 वृक्षांच्या सांध्यात अडकतं. अंगणात कोणी नाही असं पाहून श्रीकृष्ण त्या दोन्ही वृक्षांना बळ लावून पाडतो. या दोन्ही वृक्षांमधून 2 पुरुष निघतात आणि ते श्रीकृष्णासमोर हात जोडून उभे राहतात आणि त्याचं स्तवन करतात. श्रीकृष्णाचं स्तवन करून झाल्यावर ते आकाशमार्गाने निघून जातात. एवढ्यात राजा नंद बाहेर येतो. आपल्या अंगणातले 2 वृक्ष उन्मळून पडले आहेत आणि त्या वृक्षाखाली आपला लाडका श्रीकृष्ण सापडला आहे असं दृश्य त्याला दिसतं. ते पाहून नंद घाबरतो, सगळ्यांना हाका मारतो आणि धावत येऊन वृक्षसंधीमध्ये अडकलेल्या आपल्या बाळाला सोडवतो आणि उचलून घेतो. अंगणातल्या वृक्षाखाली आपला बाळ अडकून पडला आहे हे ऐकून यशोदा रडू लागते आणि स्वतःलाच दोष देऊ लागते. मी या माझ्या हातांनी श्रीकृष्णाला बांधलं म्हणूनच हा अनर्थ ओढवला असं ती म्हणते. नंतर विचार करू लागला की वादळ नाही, वारा नाही असं असताना हे वृक्ष कोसळले कसे. नंदाने हाका मारल्यामुळे गावातील गोप आणि गवळणीही नंदाच्या अंगणात जमा झाले होते. त्यांनाही खूप आश्चर्य वाटत होतं. तिथे जी लहान मुलं होती ती नंदाला सांगतात की कृष्णाने आपल्या बळानेच हे वृक्ष पाडले आहेत. ते वृक्ष पडल्यावर त्यातून 2 पुरुष निघाले. ते श्रीकृष्णाशी काय बोलले ते आम्हाला माहिती नाही, पण ते आकाशमार्गे निघून गेले. मुलांचं हे बोलणं कोणालाही खरं वाटत नाही. आपला मुलगा दैवयोगाने बचावला याचं यशोदेला समाधान वाटतं. आपल्या मुलावरचं आणखी एक अरिष्ट टळलं असं वाटल्यामुळे नंद मोठा सोहळा करतो. या अरिष्टातून श्रीकृष्ण वाचला म्हणून गोकुळातल्या सगळ्यांनाच खूप आनंद होतो. यशोदा श्रीकृष्णाची दृष्ट काढते आणि त्याला मोठ्या प्रेमाने आपल्या छातीशी धरते. त्याचं प्रेमाने चुंबन घेते. एकदा श्रीकृष्ण देवाऱ्यातला शाळीग्राम तोंडात घालतो आणि गिळून टाकतो. नंद स्नान करून पूजा करण्यासाठी देवघरात येतो तेव्हा त्याला शाळीग्राम दिसत नाही. तो यशोदेला विचारतो. यशोदा सांगते की तिथे श्रीकृष्ण खेळत होता, त्याला विचारा. नंद आपल्या बाळाला कडेवर घेतो आणि त्याला विचारतो की शाळीग्राम कुठे आहे. त्यावर तो शुद्ध चैतन्य श्रीकृष्ण म्हणतो की मी शाळीग्राम घेतले नाहीत. तुम्ही माझ्यावर खोटा आळ का घेता. मी सर्वातीत अकर्ता आहे, करणं आणि न करणं मला नाही. यावर नंद त्याला सांगतो की देवतार्चन केल्याशिवाय मी अन्न घेणार नाही. नंदाचं हे निर्वाणीचं बोलणं ऐकून श्रीकृष्ण आपलं तोंड उघडतो. श्रीकृष्णाच्या मुखात नंदाला असंख्य शाळीग्राम दिसतात. असंख्य सूर्य, शक्ती, गणेश, उमापती दिसतात. अनंत ब्रह्मांडाची रचना पाहून नंद देहभान विसरून जातो. त्याच्या तोंडून शब्द फुटत नाही. श्रीकृष्णाने घातलेल्या मायावतरणामुळे नंद वर्तमान विसरतो. तो श्रीकृष्णाला कडेवर घेतो आणि भोजनाला बसवतो आणि स्वतः श्रीकृष्णाला भरवू लागतो. एकदा सकाळी सकाळी श्रीकृष्ण यशोदेला म्हणतो, माते, आज मी ताक घुसळतो. यशोदा रविदोर कौतुकाने श्रीकृष्णाच्या हाती देते. श्रीकृष्ण म्हणतो, माते, तू दमली असशील, थोडा वेळ विश्रांती घे. ताक घुसळणाऱ्या श्रीकृष्णाकडे नंद यशोदा कौतुकाने पाहत होते. पण कित्येकांच्या मनात चिंता निर्माण झाली होती. देव सुखावले, इंद्रालाही आनंद झाला, पण वासुकी दुःखी झाला. शिवाला वाटलं आता परत हालाहाल कुठे साठवू. लक्ष्मीला वाटलं माझ्यापेक्षा जास्त चांगली कमला या दही मंथनातून बाहेर आली तर तीच गोपाळाला जास्त आवडेल. श्रीकृष्णाच्या ह्या दही मंथनामुळे अनर्थ होईल असं अनेकांना वाटलं. पण मग नंद श्रीकृष्णाला उचलून घेतो आणि तो यशोदेला सांगतो की आता माझा बाळ दमला असेल. एकदा काही गवळणी ठरवतात की एका चांगल्या घरात आपण आपलं दही, दूध, लोणी, तूप साठवून ठेवूया. त्या घराला चांगली कड्या कुडपे लावूया आणि कोणी ना कोणीतरी राखण करायला थांबूया. मग पाहूया तो श्रीकृष्ण येतो कसा आणि आपलं गोरस संपवतो कसा.
श्रीकृष्णाला हे कळलं तेव्हा तो त्या गवळणींची फजिती करायचं ठरवतो. तो आपल्या सवंगड्यांना हे सारं सांगतो. माझ्या भीतीने गोरसाचं रक्षण करत त्या ओसरीवर बसले आहेत. आपण त्या घरात जाऊ आणि सगळा गोरस फस्त करू. तुम्ही सर्वांनी तुमचे डोळे मिटा भाऊ. सगळे सवंगडी आपापले डोळे मिटतात. श्रीकृष्ण आपल्या योगमायेने सर्व सवंगड्यांना घरात नेतो. बाहेर बसलेल्या गवळणींना काहीच पत्ता लागत नाही. मग श्रीकृष्ण आपल्या सवंगड्यांसह सर्व गोरस फस्त करतो. गोरसाने माखलेले हात खांबांना पुसतो आणि सर्व भांडी फोडून टाकतो. इतकं सारं घरात घडतं, पण ओसरीवरच्या गवळणींना काहीच कळत नाही. नंतर कृष्ण आपल्या मित्रांना सांगतो की आता सगळ्यांनी हाका मारा. सगळेजण एकच गलका करतात. घरातला तो गलका ऐकून गवळणींना आश्चर्य वाटतं. कड्या कुलप असलेल्या घरात हे गोपाळ गेलेच कसे याचं त्यांना नवल वाटतं. एक गवळण म्हणते की बरा सापडला आहे. कोणीतरी यशोदेला बोलवून आणा, त्याला तर चांगली शिक्षा करूया. गोपी रागवून बोलत असताना घरात असलेली मुलं रडू लागतात. आता आपण पकडले जाणार, सर्वांना शिक्षा होणार या भीतीने थरथरा कापू लागतात. ती मुलं श्रीकृष्णाला सांगतात की तू जसं आम्हाला आत आणलंस तसं आता बाहेर काढ, नाहीतर आपल्याला शिक्षा होईल. सवंगडी रडतायत हे पाहून श्रीकृष्ण हसतो. तो त्यांना सांगतो, थांबा, आता परत एकदा सगळ्यांनी आपले डोळे झाका. चुकूनही डोळे उघडू नका, मी तुम्हाला बाहेर नेतो. सगळेजण आपले डोळे झाकतात. श्रीकृष्ण त्या साऱ्यांना गवाक्षातून बाहेर काढतो. पेंद्या मात्र अडकतो. श्रीकृष्ण काय करतो हे पाहण्यासाठी त्याने एक डोळा किंचित उघडला होता. तो श्रीकृष्णाचा धावा करतो. तो म्हणतो, कान्हा, गवळणी कुलप काढून आत आले आहेत, मला वाचव. गवळणी पेंद्याला पाहतात आणि त्याच्या पायावर चांगला मार देतात. श्रीकृष्ण पेंद्याला सांगतो, तू तुझे डोळे उघडलेस म्हणून अडकलास. मग तो पेंद्याला हात देतो आणि त्याला बाहेर काढतो. यशोदेला घेऊन गवळणी त्या घरात येतात, पण आत कोणीच नसतं. पण गोपाळ येऊन गेल्याच्या खुणा मात्र दिसतात. गवळणींना कळत नाही की हा आला कसा आणि गेला कसा. यशोदा त्यांना सांगते की माझा बाळ सकाळपासून घरीच आहे, तो कुठेही गेला नाही. तुम्ही त्याच्यावर नसता जाळ घेता. असं वाटतं की गोकुळ सोडून निघून जावं. यशोदेचं बोलणं ऐकून गवळणी गप्प बसतात. यशोदा मग त्यांना विचारते की तुमचा गोरस माझ्या घननिळानं संपवला असं तुम्ही म्हणता. दाखवा बरं तुमची सगळी भांडी. गवळणी यशोदेला भांडी दाखवतात. पण काय आश्चर्य, सगळी भांडी काठोकाठ भरलेली होती. कृष्णमुखी जे आरपलं त्याचं फळ म्हणून अनंत यज्ञाचं फळ प्राप्त होतं, तसंच इथे झालं होतं. दही, दूध, लोणी, तूप यांची चोरी करून गोपाळ नामानिराळा राहतो हे आता साऱ्या गोकुळाला कळलं होतं. तरीही गवळणी त्याच्या तक्रारी घेऊन यशोदाकडे येत. मग यशोदा श्रीकृष्णाला रागवी. आपण काही केलंच नाही हे श्रीकृष्ण यशोदेला पटवून दे. हे सारं आता नेमाचंच झालं होतं. एकदा देवारातल्या देवाचे टाक एका दोऱ्यात बांधलेले पाहून श्रीकृष्ण यशोदेला म्हणाला, देवांचा एवढा मोठेपणा सांगतेस, मग त्यांना ह्या दोरीनं बांधून का ठेवलं आहेस? मी हे दूध प्यायलो, तू तुझा देव काय करणार? त्यांना तर तू बांधून ठेवलं आहेस. असं म्हणून श्रीकृष्ण सर्व दूध पिऊन टाकतो. दुसऱ्या दिवशी सकाळी श्रीकृष्ण आईला सांगतो की माझी मान वाकडी झाली आहे आणि माझे डोळे दुखत आहेत. हे ऐकून यशोदेला वाटतं की मल्हारी आपल्या बाळावर कोपला आहे. ती देवघरात येते आणि माझ्या बाळावर कृपा कर असं खंडेरायाला सांगते आणि श्रीकृष्णाला अंगारा लावते. अचानक म्हाळसापतीची दैदिप्यमान मूर्ती तिथे प्रकट होते आणि म्हाळसापती यशोदेला सांगतो की तुझ्या घरी साक्षात त्रैलोक्यनाथ जन्माला आला आहे. ज्याला सगळे देव पूजतात तोच तुझ्या घरी आला आहे. तू त्याचंच भजन कर. श्रीकृष्ण आपल्या कृतीतून आणि बोलण्यातून यशोदेला परोपरीने समजावून सांगतो की देवांचाही देव असलेल्याचे तू भजन कर. त्यावर माता यशोदा श्रीकृष्णाला म्हणते की त्याचं दर्शन मला कसं होणार? आणि तिच्यासमोर चतुर्भुज शंख चक्र गदधारी श्री विष्णू उभा राहतो. आपल्या आईला श्रीकृष्णाने अनेक लीला दाखवून नाना तऱ्हांनी परमेश्वराचं दर्शन घडवलं. एकदा श्रीकृष्ण ओसरीवर खेळत असताना यशोदा त्याला सांगते, तू लवकर दूध पिऊन घे. बळीराम जर आला तर तो त्याचा वाटा मागेल आणि तुला दूध कमी पडेल. त्यावर श्रीकृष्ण दूध का प्यायलं पाहिजे असा प्रश्न विचारतो. त्याची समजूत काढण्यासाठी यशोदा त्याला सांगते की अरे, दूध प्यायल्यामुळे तुझे केस वाढतील आणि तू गोरा होशील. कृष्ण हसतो आणि दूध पिऊन टाकतो आणि मग लगेच आपल्या आईला विचारतो की बघ माझे केस कुठे वाढले आणि मी अजूनही काळाच दिसतो आहे. त्यावर यशोदा त्याला सांगते की अरे,
एका दिवसात हे होत नाही. एकदा बळीराम आणि श्रीकृष्ण अंगणात खेळत होते. तेव्हा बळीराम श्रीकृष्णाला सांगतो की तुला माहीत आहे का, तुझ्या आईवडिलांनी तुला कोंडा देऊन विकत घेतला आहे. तुझे आईवडील गोरे आहेत आणि तू मात्र काळा आहेस. बळीरामाचं हे बोलणं ऐकून श्रीकृष्ण रडू लागतो. त्याचं रडणं ऐकून यशोदा बाहेर येते आणि ती श्रीकृष्णाला कडेवर घेऊन तू का रडतो आहेस असं विचारते. त्यावर बळीराम काय म्हणाला ते श्रीकृष्ण यशोदेला सांगतो. यशोदा श्रीकृष्णाची समजूत घालते आणि त्याला सांगते की तू माझ्याच पोटी जन्माला आला आहेस. श्रीकृष्ण एकदा एका गोपीच्या घरच्या गायी रानात पाठवतो आणि त्यांच्या जागी बैल आणून बांधतो. पहाटे माघस्नानासाठी गेलेली गोपी जेव्हा घरी येऊन दूध काढायला जाते तेव्हा तिच्या लक्षात येतं की आपल्या गोठ्यात एकही गाय नाही, सगळे बैलच आहेत. तिला आश्चर्य वाटतं. ही कृष्णाचीच करणी आहे हे तिच्या लक्षात येतं आणि गाऱ्हाणं सांगण्यासाठी ती यशोदेच्या घरी जाते. एकदा श्रीकृष्ण बळीरामाबरोबर खेळत होता. सर्व खेळगडी 2 गटात विभागले गेले होते. श्रीकृष्ण बळीरामाच्या गटातल्या 2 मुलांच्या शेंड्या बांधतो आणि त्यांना झाडावर नेऊन ठेवतो आणि आपण स्वतः लपून बसतो. बळीराम त्या दोघांना सोडवतो. श्रीकृष्णाच्या वाढत चाललेल्या त्या खोड्या पाहून यशोदा त्याला म्हणते की तुला आता शास्त्र सांगते, कसं वागावं कसं बोलावं ते सांगते. त्यावर श्रीकृष्ण आईला विचारतो, हे शास्त्र कोणाचं आहे, त्याचा अभ्यास केल्यामुळे काय मिळतं ते मला सांग. हे शास्त्र देवांनी सांगितलं आहे आणि त्यामुळे मुक्ती मिळते. तू आता अजिबात चोरी करणार नाहीस अशी शपथ घे असं यशोदा श्रीकृष्णाला सांगते. त्यावर श्रीकृष्ण आईला सांगतो की लोण्याची चोरी करणं मी काही सोडणार नाही. गोरसाशिवाय दुसऱ्या कशाचीही चोरी मी करणार नाही. त्याचं हे बोलणं ऐकून यशोदेला हसू येतं. एकदा श्रीकृष्ण गोपिकांबरोबर यमुनेवर जातो. यमुनेच्या किनाऱ्यावर एक जुनी नाव असते, पण नावाडी नसतो. गोपिका कृष्णासह नावे चढतात आणि वल्ल घेऊन नाव हाकू लागतात. नाव पुढे जाऊ लागते, ती धारेला लागते. त्या नावेत अनेक छिद्र पडलेली असतात. त्या छिद्रातून पाणी नावेत येऊ लागतं. आता काय करावं हे गोपिकांना कळत नाही. गोपिका आपल्या वस्त्रांचे बोळे करून ती छिद्र बंद करण्याचा प्रयत्न करतात, पण नावेत पाणी भरतच राहतं. इतक्यात वादळ वाऱ्यासह पाऊस पडू लागतो. त्या पावसात गोपिका पाण्यामध्ये बुडतात, पण श्रीकृष्णाला मात्र त्या आपल्या खांद्यावर घेतात. यमुनेच्या लाटा उच्चंबळू लागतात. जलचरांचे थवे धावू लागतात. गोपी घाबरतात आणि त्या श्री विष्णूचा धावा करतात. आमच्या या कृष्णाला वाचव अशी करुणा भाकू लागतात. आपलं मरण समोर दिसत असतानाही त्या श्री विष्णूचं स्मरण सोडत नाहीत आणि श्रीकृष्णाला काही होऊ नये याची काळजी घेतात. त्यांचं हे वर्तन पाहून श्रीहरी संतुष्ट होतो. अकस्मात आलेलं ते वादळ अकस्मात थंड होतं. सूर्य प्रकट होतो. जलचरांचे थवे नाहीसे होतात. नाव किनाऱ्याला येऊन लागते आणि गोपिकांच्या अंगावर त्यांची वस्त्र तशीच असतात. ब्रह्मनायकाची माया कोणालाच कळत नाही. कवी श्रीधर म्हणतात की हरिविजय हा ग्रंथ म्हणजे साहित्य अलंकार आहे. या ग्रंथरूपी सागरात जे श्रोते बुड्या घेतात त्यांच्या हाती मोती लागतात. ही मोती छिद्र पाडलेली आहेत आणि ती सद्गुणरूपी दोऱ्यात ओवलेली आहेत. तुम्ही जो हा हरिविजय ग्रंथ वाचता आहात, ऐकता आहात, त्याचा 9वा अध्याय इथे समाप्त झाला. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.